So today we are going to learn first law of thermodynamics. आता आपण पाहिलं की जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची तर ही चेंज होऊ शकते. ओके, सो इंटरनल एनर्जी जी आहे, इंटरनल एनर्जी, तर याचे मोड चेंज होण्याचे दोन मोड्स म्हणू. त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफरनं ती चेंज होऊ शकते. तर एक मोड आहे हीट आणि दुसरा मोड आहे वर्क. ओके, सो हीट देऊन किंवा वर्क डन करून आपण इंटरनल एनर्जी जी आहे. मग आता याच 3 कन्सेप्टवर आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक डिपेंड आहे. आणि त्याचं जर आपण मॅथमॅटिकल इक्वेशन जर पाहिलं तर ते आहे डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आणि तुम्हाला माहीत आहे की डेल्टा क्यू जे आहे हे काय आहे, हीट सप्लाईड. ओके, आता ही हीट जी सप्लाय झालेली आहे ही कोणाकडून झाली बरं, टू द सिस्टीम. शब्द महत्त्वाचे आहेत. कुठून कुठं चाललं टू द सिस्टीम म्हणजे याचा अर्थ काय असतो, बाय द सराउंडिंग, है ना. टू द सिस्टीमचा अर्थ काय आहे, बाय द सराउंडिंग हीट सप्लाईड झालेली आहे. त्यानंतर जे डेल्टा डब्ल्यू आहे तर ते आहे वर्क डन. आता हे वर्क डन कोणाकडून झालं, वर्क डन बाय द सिस्टीम. आता बाय द सिस्टीम आहे म्हणजे काय झालं, ऑन द सराउंडिंग असा त्याचा अर्थ राहील. आणि डेल्टा यू जे आहे तर त्याचा अर्थ आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. सो चेंज इन इंटरनल एनर्जी असेल. आणि ही जी इंटरनल एनर्जीमधला चेंज आहे हे कोणाचा आहे, स्वतः सिस्टीमचा आहे. ओके, तर प्रत्येकाचा अर्थ आपल्याला केअरफुली लक्षात ठेवायचा आहे. आता होतं काय की इक्वेशननुसार जर आपण केलो तर जेव्हाही आपण एखाद्या सिस्टीमला काय देत असतो, एनर्जी सप्लाईड करत असतो, तर त्याच्यामधला काही भाग हा कशामध्ये खर्च होतो, सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंजमध्ये. आणि जो उरलेला भाग आहे हा काय होतो की इट इज रेस्ट जे आहे तर हे वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग यामध्येच काय होत असतो, खर्च होत असतो. तर हाच आहे आपला थर्मोडायनॅमिकचा फर्स्ट लॉ. आणि यामध्ये एनर्जी कन्झर्वेशनचं प्रिन्सिपल आपण वापरलेलं आहे. म्हणून याला आपण असं म्हणू शकतो की हा सिम्पली काय आहे, इट इज द जनरल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्हाला जे स्टेटमेंट येतात ना त्या स्टेटमेंटमध्ये विचारलं जाऊ शकतं की कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला जो आहे तो थर्मोडायनॅमिक्सचा कोणता लॉ. तर फर्स्ट लॉ जो आहे तो त्याला या ठिकाणी काय करतो, अप्लिकेबल आहे. एनर्जी कन्झर्वेशनचे प्रिन्सिपल इथं अप्लिकेबल आहे. मग आता या इक्वेशनला आपण थोडंसं रिअरेंज करू. म्हटल्यास इक्वेशन नंबर 1 याला देऊ. आणि इक्वेशनला रिअरेंज करताना आपण काय करू की डेल्टा क्यू मायनस जो प्लस डेल्टा डब्ल्यू आहे तो प्लस असणारा मायनस केला आपण इज इक्वल टू डेल्टा यू. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीचा आपण काय केलं, या ठिकाणी फॉर्म्युला तयार केला. आता पुढे जात असताना एक लक्षात घ्या की जेव्हा ही सिस्टीम जी आहे तर एक विशिष्ट वेनं काय होत असते, चेंज होत असते जेव्हा आपण त्याला हीट प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ह्या इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये या ठिकाणी कन्वर्ट होत असतात. जसं की आपण एक गॅस घेऊ ओके, सो आपल्याला कोणाबद्दल बोलायचं आहे, स्टेट ऑफ गॅस. सो गॅस जे आहे तर त्याची स्टेट चेंज होत आहे. स्टेट चेंज होताना सपोज इनिशियल P1 आणि V1. ओके, सो P1 आणि V1 प्रेशर व्हॉल्यूम हे इनिशियल झाले आणि ते चेंज होतात P2 V2ला. बरोबर आहे का. आता यामध्ये आपण काय करायला माहिती आहे का, 2 टप्प्यामध्ये जाऊ. 2 टप्प्यामध्ये काय कसं जायचं माहिती आहे का आपल्याला, की सुरुवातीला आपल्याला काय करायचं माहिती आहे का की जो प्रेशर आहे हा प्रेशर काय ठेवायचा आपल्याला, कॉन्स्टंट ठेवायचा. सो प्रेशर कॉन्स्टंट ठेवताना इनिशियल कंडिशन तर तीच असणार, काय असणार, P1 V1. आणि फायनल कंडिशन, सॉरी ब्रॅकेटची नको आपल्याला, फायनल कंडिशन काय असणार, P1 V2. बरोबर, कारण आपण प्रेशर कसा ठेवलेला आहे, कॉन्स्टंट ठेवलेला आहे. ओके, आणि त्यानंतर याचमधली जी पुढची स्टेप जर पाहिली आपण
तर त्या सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, मग जो P1 V2 होता तर या ठिकाणी प्रेशरला चेंज करणार आणि मग होईल P2 V2. बरोबर आहे का? म्हणजे आपण काय केलं, 2 टप्प्यात गेलो. बरोबर आहे का? सो ही केस 1 म्हणू आपण याला. ओके. सो केस 1मध्ये आपण काय केलं, अगोदर फक्त प्रेशर कॉन्स्टंट ठेवला होता, व्हॉल्यूमला चेंज होऊ दिलं आणि त्यानंतर प्रेशरला आपण चेंज करू दिलं. बरोबर आहे. आता सेम पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे की सेकंड केस जी आहे, तर सेकंड केसमध्ये काय करायचं आहे, सपोज आपण व्हॉल्यूम जो आहे V1 याला काय ठेवला, या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवला है ना. सो कॉन्स्टंट ठेवल्यामुळे इथं काय चेंज होतील, ती सुरुवाती असेल P1 V1, तिथं काय होईल P2 V1 आणि नंतरच्या स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर इथं मात्र P2 V1. आता आपण व्हॉल्यूम चेंज करणार P2 V2. अशा केसेस आपण पाहिल्या. ओके. आता हे झालं. तर आता ही जी इंटरनल एनर्जी आहे, तर एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण इंटरनल एनर्जीबद्दल बोलतो सिस्टीमच्या, तर इंटरनल एनर्जी हा स्वतः कोणता व्हेरिएबल आहे, स्टेट व्हेरिएबल आहे. स्टेट व्हेरिएबल कशाला म्हणतो आपण, जे फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर काय असतो, डिपेंड असतो. ओके. त्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो. पाथचं काही घेणदेण नसतं. परंतु जे दुसरे फॅक्टर जे पाहिले आपण है ना, दुसरा फॅक्टर काय आपल्याकडे, वर्क डन चेंज आहे, त्यानंतर हीट चेंज आहे. बरोबर आहे का? हे फॅक्टर्स जर पाहिले तर हे स्टेट व्हेरिएबल नाही आहेत. सो ॲक्च्युअल का नाही आहेत, कारण तुम्ही रिझन लिहू शकता की ॲक्च्युअल ते कशावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. आणि एखादी फिजिकल क्वांटिटी पाथवर डिपेंड असेल तर ती स्टेट व्हेरिएबल असू शकत नाही. सो आता आपल्या लक्षात आलं असेल की जे थर्मोडायनॅमिकचं फर्स्ट इक्वेशन आपण पाहिलं, तर यामध्ये आपण इक्वेशन रिअरेंज केलं होतं आहे की नाही. सपोज इक्वेशन नंबर 2, तर याची आपण लेफ्ट हँड साईडचा विचार करू. तर लेफ्ट हँड साईड काय आपल्याकडे, डेल्टा Q मायनस डेल्टा W ही लेफ्ट हँड साईड होती. बरोबर आहे का? आता या दोन्ही काय आहेत, डिपेंड ऑन द पाथ आहेत. बरोबर ना. सो जर हे सेपरेटली डिपेंड ऑन पाथ आहे, याचा अर्थ यांचं सबस्ट्रॅक्शनसुद्धा कसं असलं पाहिजे, या ठिकाणी डिपेंड ऑन पाथ पाहिजे होतं, पण त्याची व्हॅल्यू ही कोणाची इक्वल आलेली आहे, डेल्टा U. इंटरनल एनर्जी काय आहे, पाथ इंडिपेंडेंट आहे. म्हणजे याचा अर्थ या दोन्हींचं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर इथं रिझन काय लिहावं आपल्याला, पाथ इंडिपेंडेंट. लक्षात आलं. म्हणजे इंडिव्हिज्युअली वर्क डन आणि चार्ज हे काय आहेत, पाथवर डिपेंड आहेत, ते स्टेट व्हेरिएबल नाही. मात्र त्यांचं जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ते सबस्ट्रॅक्शन इंटरनल एनर्जीच्या इक्वल आलं. याचा अर्थ ते ॲटोमॅटिक काय झाला, पाथ इंडिपेंडेंट झाला. ओके. आणि सो यावरून लक्षात येतं की सिस्टीममध्ये जर चेंज इन इंटरनल एनर्जी जर 0 असेल, ओके, सो इफ U इज इक्वल टू 0 जर असेल, इफ, ओके, तर जसं की आपण बघतो आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. ओके. ही कंडिशन कशाची आहे, समजा आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅस, याची ही कंडिशन आहे असं आपण कन्सिडर करू. ही कंडिशन असताना है ना, चेंज इन इंटरनल 0 आहे, तर अशा वेळेस आपण काय लिहू शकतो की डेल्टा Q मायनस डेल्टा W इज इक्वल टू काय येईल, 0, आणि डेल्टा Q इज इक्वल टू डेल्टा W हे दोन्ही एकमेकांच्या काय असतील, इक्वल असतील. म्हणजे याचा अर्थ जी सिस्टीमला आपण हीट सप्लाय केली होती तर ती कशाच्या इक्वल आली, वर्क डन ऑन द एन्व्हायरमेंट. कारण वर्क डन हे बाय द सिस्टीम होणार आहे, आपण इथं डिस्कस केलेलंच आहे. ओके. आता या पुढची कन्सेप्ट जी आहे तर ती आपल्याला आता व्हॉल्यूम विचारात घ्यायचं आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम. सो नेक्स्ट केसमध्ये आता आपण काय करू, पहा आता आपण काय करू, पुन्हा एकदा कन्सिडर करू की जी सिलेंडर आहे. ओके. सो या सिलेंडरच्या आतमध्ये काय आहे, गॅस आहे असं कन्सिडर करू आपण. आणि त्या ठिकाणी ॲडिशनली काय प्रेझेंट आहे, मुव्हेबल पिस्टन आहे, ज्याच्यामुळं गॅसचं कॉम्प्रेशन किंवा आपण काय करू शकतो, एक्सपान्शन वगैरे करू शकतो. ओके. सो आता दोन गोष्टी आपल्याला माहीत आहे की फोर्स काय आहे. बरं, जर सूत्र आपण पाहिले
तर फोर्स काय असतो, प्रेशर इंटू एरिया, बरोबर. आणि त्यानंतर जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे तर तो व्हॉल्यूम काय असतं, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. सपोज डिस्प्लेसमेंटला आपण डी किंवा एल कन्सिडर करू, तर मी इथं डी कन्सिडर करतो, ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आपले 2 झालेले अगोदर, बरोबर. मग आता होतं काय की वर्क डन बाय द सिस्टीम जर आपण घेतलं या ठिकाणी, ओके. सो वर्क डन बाय द सिस्टीम. आता बाय द सिस्टीम म्हणजे काय झालं, अगेन्स्ट द कॉन्स्टंट प्रेशर, ओके. सो वर्क डन बाय द सिस्टीम अगेन्स्ट, कारण आपण पिस्टनच्या सायनं काय लावतो, फोर्स लावतो ना, प्रेशर लावतो, आणि प्रेशरमुळं सो वर्क डन बाय द सिस्टीम अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर जर काढायचं असेल आपल्याला, कॉन्स्टंट प्रेशर पी, ओके. सो कॉन्स्टंट प्रेशर पीच्या अगेन्स्ट गॅसकडून जे वर्क डन होईल ते काढायचं असेल आपल्याला, तर डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला आपण लर्न केला आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. हे काय असतं, वर्क डन असतं, कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्याचा आपण चेंज घेत नाही या ठिकाणी. आणि डेल्टा व्ही तुम्हाला माहिती आहे, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द गॅस. मग आता हे इक्वेशनची जी किंमत आहे ना, ती आता आपल्याला काय करायचं आहे, थर्मोडायनॅमिकच्या फर्स्ट इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, अप्लिकेबल करायचं आहे. वर्क डनच्या ऐवजी जर आपण किंमत टाकली तर इथं काय होईल इक्वेशन, मग इक्वेशन होईल डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू, आणि वर्क डनच्या ऐवजी आपण काय घेणार, पी डेल्टा व्ही. सो इक्वेशन नंबर 3. म्हणजे इक्वेशन नंबर 1 जे आहे, तर हे केव्हा जर तुम्हाला वर्क डन दिलं असेल आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम जर दिला असेल, चेंज इन व्हॉल्यूम, तर इक्वेशन नंबर 3 तुम्ही न्यूमेरिक्समध्ये काय करणार, यूज करणार, ओके. आता एक उदाहरण घ्यायचं आपल्याला. उदाहरणामध्ये काय करू माहिती आहे का आपण, की आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, ओके. मग आता आपण कन्सिडर करू की 1 ग्राम वॉटर आहे, ओके. 1 ग्राम वॉटर आहे, आणि हे वॉटर जे आहे तर याची आपल्याला जी चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. तर वॉटरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला लिक्विडमधून कशामध्ये रूपांतर व्हायचं आहे, गॅसियस म्हणजे वेपर फेजमध्ये रूपांतरित व्हायचं आहे. आता अशा वेळेस जी लॅटेंट हीट आहे, ओके. सो लॅटेंट हीट जर पाहिली आपण वॉटरची, सो लॅटेंट हीटची एक व्हॅल्यू दिलेली आहे लिक्विड टू वेपर फेजमध्ये जात असताना, ती आहे 2256 जूल पर ग्राम, ओके. म्हणजेच याचा अर्थ लॅटेंट हीटसाठी आपण काय वापरू शकतो, डेल्टा क्यू वापरू शकतो, ओके. त्याची ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. आता पर ग्राम याचा अर्थ लक्षात आला तुम्हाला, पर ग्राम म्हणजे आता आपण 1 ग्रामच घेतला, म्हणून इथं तुम्ही डायरेक्ट डेल्टा क्यूची व्हॅल्यू 2256 जूल घेणार. म्हटलंच मी इथं हे कट करतो. लक्षात आलं की आपण काय म्हणलो की लॅटेंट हीट ऑफ वॉटर पर ग्राम पाहिजे आपण. वॉटर ॲक्च्युअली 1 ग्राम आहे, सो ग्रामला ग्राम कॅन्सल होऊन इथं आपल्याकडं काय आलं की डेल्टा क्यूची व्हॅल्यू 2256 आलं. मग आता हे झाल्यानंतर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ओके. सो ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहिती आहे व्हॅल्यू ॲटमॉस्फेरिक प्रेशरची किती असते, 1.013 इंटू 10⁵ पास्कल. तर या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण काय करलो आता की वॉटरचा जर आपण व्हॉल्यूम पाहिला 1 ग्राम वॉटरचा, तर तो व्हॉल्यूम किती असतो, 1 सेंटीमीटर क्यूब असतो, ओके. तर हा व्हॉल्यूम केव्हा आहे, लिक्विड फेजचा आहे. आणि तेच वॉटर जर आपल्याला गॅसियस फेजला त्याचा व्हॉल्यूम जर काढला आपण, तर तो असतो 1671 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हा झाला V1, हा झाला V2, बरोबर. मग आता सूत्रानुसार जर गेलो आपण, तर आता आपल्याला काय करायचं आहे की ॲक्च्युअल चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके. सो डेल्टा यू जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, तर तुम्हाला माहीत आहे डेल्टा क्यू आणि डेल्टा डब्ल्यू यांची आपल्याकडे 2 व्हॅल्यूज पाहिजे इक्वेशन नंबर 2 नुसार, बरोबर. तर आपण डेल्टा यू काढू शकतो. मग आपण सर्वात अगोदर काय करू की डेल्टा
डब्ल्यू काढण्याचा प्रयत्न करू. आत्ताच डेल्टा डब्ल्यूचा आपण फॉर्म्युला पाहिला होता की काय फॉर्म्युला आहे, पी डेल्टा व्ही. सो प्रेशर आहे आपल्याकडे 1.013 इंटू 10⁻⁵ पास्कल. चेंज इन व्हॉल्यूममध्ये तुम्हाला माहिती आहे, याच्यातून हे मायनस केलं तर 1670 राहतं आणि सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूबमध्ये रूपांतर करताना 10⁻⁶ आपण घेणार. तर हे आन्सर ॲप्रॉक्सिमेटली येतो पहा 169.2 जूल. ओके. आता डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, डेल्टा क्यूची व्हॅल्यू आहे. मग डायरेक्ट आपण चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू काढायचा प्रयत्न केला तर काय करायचं आपल्याला की डेल्टा क्यूमधून डेल्टा डब्ल्यू काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. सो आपण 2256मधून 169.2 जूल जर मायनस केले तर आन्सर जे आहे ते येईल 2086.8 जूल. ओके. सो पहा आपल्या लक्षात आलं असेल की मोस्ट ऑफ द हीट जी आहे ही कशामध्ये खर्च झाली बरं. तुम्ही पहा ना, वर्क डनमध्ये जर पाहिलं तर फक्त 169 खर्च झाली आणि 2000च्या आसपास ही म्हणजे 90% एनर्जी कशामध्ये खर्च झाली, सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंजमध्ये लक्षात झालेली आहे. म्हणजे याचा आपण तर स्पष्ट सांगू शकतो की मोस्ट ऑफ द हीट हिनं काय केलं, वॉटरची इंटरनल एनर्जी काय केली, इन्क्रीज केली आणि त्याच्यामुळं वॉटर लिक्विड फेजमधून वेपर फेजमध्ये काय झालं, कन्वर्ट झालं, असं इथं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या संदर्भात डिस्कस करायचं आहे.